पण आजपासून आरंभ होणार आहे. केने शतम, केन उपनिषद. केन म्हणजे कोणाच्या द्वारे. या उपनिषदाचं मुख्य अर्थ किंवा काय या उपनिषदातून आम्हाला सांगितलं आहे ते संपूर्ण असणारे प्रपंचाच्या क्रिया, सृष्टीच्या क्रिया, या व्यष्टी, समष्टी, पिंड, ब्रह्मांड या सर्वांच्या ज्या क्रिया या ठिकाणी चालतात त्या कोणाच्या द्वारे, या सगळ्या क्रियांच्या मागे असणारा अधिवक्ता, अध्यक्ष, कोणाच्या केवळ सन्निधान असेल, कोणाची शक्ती असेल की ज्याने या संपूर्ण या सृष्टीपटलावर नवे नवे अखिलांड कोटी ब्रह्मांडामध्ये ब्रह्मादि पिपीलिका पर्यंतम सांगितलं. ब्रह्मापासून ते पिपीलिकापर्यंत म्हणजे अत्यंत पिपीलिका म्हणजे मुंगी, तर ह्या मुंगीपर्यंत या संपूर्ण सृष्टीमध्ये ज्या ज्या क्रिया या ठिकाणी घडतात, या क्रिया घडणारा किंवा त्याच्या मागचा असणारा अध्यक्ष, मयाध्यक्षेण प्रकृती सूयते सचराचरम सांगितलं गीतेने. माझ्या अध्यक्षतेखाली काय करते ही प्रकृती म्हणजे माया, काय करते? सूयते सचराचरम, संपूर्ण विश्वाची जी निर्मिती आहे ही संपूर्ण विश्वाची निर्मिती माझ्या अध्यक्षतेखाली ही करत असते. आणि तेच पहिल्यांदा सांगितलं या ठिकाणी शांकर भाष्यामध्ये गीताचा असणारा जो पाठ आहे त्याच्या प्रमुख जो श्लोक मुख्य नारायण परो अव्यक्तात सांगितलं. अव्यक्त म्हणजे माया, मायापेक्षाही तो पर असणारा नारायण तो काय करतो? तो संपूर्ण या मायेच्या अनुषंगाने या संपूर्ण प्रपंचाला चालवण्याचं काम करतो. तेच या ठिकाणी सांगण्याचं त्यांनी काम केलं. केन ईशितम पतितम प्रेषितम मनः, हे जे मन आहे हे मन कोणाच्या द्वारे काय करताय? विचार करतो आपण, पण ते विचार करण्यासाठी किंवा ही पंचकर्मेंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय आपल्यामध्ये आहेत, पंच प्राण या ठिकाणी आहेत, हे सगळे जे आपापल्या कार्यामध्ये रत होतात, हे रत होण्याकरिता, आपापली कार्य करण्याकरिता त्यांना प्रेरित करणारा कोण आहे? म्हणून केन, केन म्हणजे कोण आहे? केन ईशितम, कोणत्या परमेश्वराद्वारे, कोणाच्या द्वारे, प्रेषितम म्हणजे सांगितल्यामुळे. हे मन काय करत आहे? विचार करण्याला प्रवृत्त होत आहे. केन प्राण प्रथम प्रयतियुक्त, हे प्राण जे आहे पंच प्राण आपल्या शरीरामध्ये, प्राण, अपान, व्यान, उदान, समान, हे पाच प्राण सुद्धा काय करतात? आपापली जी कार्य, प्रत्येकाचे पाच प्राण असले तरी पाचही प्राणांची असणारी कार्य भिन्न भिन्न प्रकृतीची. मग हे पंचप्राण सुद्धा ज्या ठिकाणी कोणामुळे आपण हा श्वासोश्वास घेत आहोत, प्रत्येक क्षणाला श्वास आणि उच्छ्वास टाकत आहोत, हे करण्यासाठी सुद्धा आपल्याला कोण प्रेरित करतंय? केने शिताम वाच इमाम वदंती चक्षुश्रोत्रम कौ देवो युनक्ती, ही वाचा म्हणजे वाय, आपण जे बोलत आहे आज तो श्लोक येणार आहे चौथा, त्याचं असणारं विश्लेषण जे आहे केने शिताम वाच इमाम वदंती, याचं विश्लेषण चौथ्या मंत्रामध्ये आज येईल. म्हणजे आपण बोलत आहोत, पण बोलण्यासाठी परा पश्यन्ति मध्यमा वैखरी, हे बोलण्यासाठी कोण आम्हाला प्रेरित करतं? कोणती शक्ती त्या ठिकाणी आहे की जे आम्हाला हे सगळे शब्द व्यक्त करण्यासाठी प्रवृत्त करते? चक्षुश्रोत्रम कौ देवो युनक्ती, की अशा प्रकारे चक्षु म्हणजे डोळे, श्रोत्र म्हणजे कान, या सर्वांना, डोळ्यांना पाहण्याची शक्ती, कानाला ऐकण्याची शक्ती, वाचेला बोलण्याची शक्ती, प्राणाला श्वास उच्छ्वास करण्याची शक्ती, मनाला चिंतन करण्याची शक्ती, ही शक्ती जी आहे ही शक्ती देणारा कोण? अशा प्रकारे या ठिकाणी काय केलं? हा असणारं जे उपनिषद आहे
या उपनिषदाचा आरंभ करून त्याचं उत्तर मग सांगितलं. काय सांगितलं? श्रोत्रस्य श्रोत्रम मनसो मनोयत वाचोह वाचं सौ प्राणस्य प्राणः चक्षुरश्चक्षुरतिमिच्च धीरा प्रेत्यास्मान् लोकादमृता भवन्ति. श्रोत्रस्य श्रोत्रम, श्रोत्र म्हणजे कान. त्या कानाला सुद्धा काय करता येते? ऐकण्याची शक्ती प्रदान करणारा आहे. मनाला मनसो मनोयत, मनाला चिंतन करण्याची शक्ती, डोळ्याला पाहण्याची शक्ती जो आहे देणार जे चैतन्य आहे त्याला जाणून धीराः प्रेत्यास्मान् लोका अमृता भवन्ति. जे ज्ञानी आहे, जे तत्वज्ञानी आहे, त्यांनी काय केले? याची सगळी याची मीमांसा केली. म्हणून याला आपण म्हणतो उत्तर मीमांसा शास्त्र. वेदांत शास्त्राला आपण काय म्हणतो? उत्तर मीमांसा शास्त्र. आणि पहिला आहे धर्मशास्त्राला पूर्व मीमांसा शास्त्र म्हणतो. त्याच्यामध्ये काय होतं? अथा तो धर्म जिज्ञासा, धर्माची जिज्ञासा. धर्म कशा प्रकारे केला पाहिजे? धर्म म्हणजे काय? धारयते इति धर्म, जो आम्हाला धारण करणार आहे तो धर्म. मग कशातून धारण करतो? जन्म आणि मृत्यूरूपी ते चक्र आहे, 84 लक्ष योनीचा जो फेरा आहे, जन्म मरण रूपी चक्रामधून 84 लक्ष योनीच्या चक्रामधून जे आम्हाला धारण करतं, म्हणजे पुन्हा ज्याचं अनुष्ठान केल्यानंतर आम्ही पुन्हा या जन्म मरण रूपी चक्रामध्ये येत नाही, तो धर्म. म्हणून अशा प्रकारे तो धर्म या ठिकाणी सांगण्याचं काय केलं? काम केलं. आणि म्हणून अशा प्रकारे तो धर्म जाणून नित्य, नैमित्तिक, काम्य, प्रायश्चित्त. नित्य म्हणजे दररोज करायचंच, नैमित्तिक निमित्ताच्या अनुषंगाने, काम्य मनामध्ये एखादी कामना ठेवून केलेलं कर्म, आणि प्रायश्चित्त एखादा दोष झाल्यानंतर केलेलं कर्म. अशा प्रकारे 4 ठिकाणी आपण 30 कर्म करत 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 त्या कर्माच्या अनुषंगाने काय होतं? हा जो लोक आहे ह्या लोकाला पार करून तो ज्ञानी, तत्वज्ञानी अमृतत्व प्राप्त करून घेतो. आणि म्हणून अशा प्रकारे ते अमृतत्व प्राप्त करण्यासाठी काय केलं पाहिजे? मग या सगळ्याचा विचार करून, कशाचा? ह्या सगळ्यांना श्रोत्रस्य श्रोत्रम मनसो मनोयत, श्रोत्र मन, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, मनबुद्धी चित्त अहंकार, या सगळ्यांना प्रेरित करणारा जो आहे, ज्याला माऊली त्या ठिकाणी पहिल्या ओवीमध्ये म्हणतात जय जय स्वसंवेद्य स्वरूपे आत्मरूपा. ते काय? ते तुमचं आत्मस्वरूप आहे. ते कसं आहे? परंतु जय जय स्वसंवेद्या, ज्याच्या द्वारे हेच सांगितलं, त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. स्वसंवेद्य म्हणजे ज्याच्याद्वारे आम्ही हे सगळं ऐकतो, वाचतो, पाहतो, करतो. हे जे काय सगळं करतो हे कोणामुळे? त्याच्यामुळे. गतवती वायौ देहा पाय भार्या बिभ्यती तस्मिन काय? जोपर्यंत तो वायू, जोपर्यंत ते चैतन्य चित प्रतिबिंब त्या ठिकाणी आहे तोपर्यंतच सांगितलं. यावत पवनो निवसती देहे तावत पृच्छती कुशलम देहे. जोपर्यंत तुमच्या देहामध्ये पवन म्हणजे तो वायू ते तत्व आहे तोपर्यंतच, तावत पृच्छती कुशलम गे, तोपर्यंतच तुमचं जे कुशल कसं आहे, काय खाल्लं, काय पिलं, हे सगळं लोक विचारत राहतील. गतवती वायू देहा पाहे, एकदा त्याच्यामधलं ते चैतन्य सुसंवेद्य स्वरूप नाश झाल्यानंतर काय? भार्या बिभ्यती तस्मिन काय, जे त्याचे आहेत ते सुद्धा काय करतील? त्या शरीराला घाबरतील, भीतील. आणि म्हणून जोपर्यंत ते चैतन्य आहे, जोपर्यंत राम आहे आपण म्हणतो, त्याच्यात काही राम नाही. पण जोपर्यंत या शरीरामध्ये राम आहे, राम म्हणजे ते तत्व आहे, तोपर्यंत तो राम
काय केलं पाहिजे, जाणून घेतला पाहिजे. प्रभाते मनी राम चिंतित जावा सांगितलं. म्हणून सकाळी उठल्यानंतर त्या रामाचं म्हणजे ते जे सुसंवेद्य स्वरूप तत्व आहे, अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणाम न च संगतम नैव मुक्तिर्न नेयः चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. ते सच्चिदानंद स्वरूप जे तत्व आहे, ते सच्चिदानंद स्वरूप तत्वच कोण आहे, तू आहेस. अशा प्रकारे काय केलं पाहिजे, सकाळी उठल्यापासून त्याचं चिंतन केलं पाहिजे. म्हणून प्रभाते मनी राम चिंतित जावा, म्हणजे ते चिंतन कशाचं करायचं पाहिजे, संसाराचं नाही चिंतन झालं पाहिजे. आता उठल्यानंतर लोकांना काय, सकाळी पहिलं संसाराचे चिंतन, आज काय कामं आहेत, पहिली डायरी पुढे असते की आज काय कुठं जायचंय, काय नाही करायचं. सकाळपासून ते संध्याकाळी रात्रीपर्यंत सगळा प्रोग्राम त्या ठिकाणी अपडेट असतो. परंतु समर्थ त्या ठिकाणी काय म्हणतायत की प्रभाते मनी राम चिंतित जावा. पहिल्यांदा उठल्यानंतर कोणाचं स्मरण करा, तर रामाचं, परमेश्वराचं स्मरण करा. तेच माऊली सांगतात त्या ठिकाणी, त्या सगळ्याच्या अनुषंगाने देवाची या द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधिल्या. की काय केलं पाहिजे, देवाची या द्वारी उभा क्षणभरी, उठल्यानंतर क्षणभर देवाच्या द्वारामध्ये देवाच्या द्वारामध्ये उभं राहणं म्हणजे काय, त्या ठिकाणी सकाळी उठल्यानंतर परमेश्वराचं, जसं आत्ता सांगितलं, प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आदी वदावा. त्याचप्रमाणे देवाची या द्वारी उभा क्षणभरी, पहिलं उठल्यानंतर काय केलं पाहिजे, तर देवाच्या द्वारामध्ये म्हणजेच काय, परमेश्वराचं चिंतन केलं पाहिजे, न की संसाराचं. आणि असं ज्यावेळेस आपण सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा परमेश्वराचं चिंतन आरंभ करू, मग काय, आपल्यापच आपली सगळी जी कार्य आहेत ती काय होणार आहे, आपल्या आप सिद्ध व्हायला सुरुवात होणार आहे. तया सत्कर्मी रती वाढू. एकदा परमेश्वराचं चिंतन केल्यानंतर कुठलंही काम करायच्या आधी आपण काय म्हणतो, मग चांगल्या परमेश्वराचं चिंतन कर आणि मग त्या कामाला आरंभ कर, मग ते काम काय होईल, पूर्ण होईल. म्हणून कुठल्याही याच्यामध्ये आपण परमेश्वराचं चिंतन करूनच कार्य आरंभ करतो. गणेश वंदना करून वक्रतुंड महाकाय तिथं एखादा नारळ फोडतो आणि कार्य आरंभ करतो. का, तर ते पूर्ण होण्याकरिता. तसं हे सुद्धा काय, हे महत् कार्य, कोणतं, स्वस्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून घ्यायचं. काय ते झालं, अनेक जन्मांचं असणारं पुण्य, दुर्लभम त्रयमेवैतत दैव अनुग्रह हेतुकम सांगितलं. अत्यंत दुर्लभ आहे. दैव अनुग्रह हेतुकम, परमेश्वराची कृपा झाली तरच. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. अनेक जन्मामध्ये आपण ज्यावेळेस ते पुण्य करू, त्या पुण्याच्या अनुषंगाने बहु सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठल आवडी. या सगळ्यासाठी पुण्य पाहिजे. आणि तेच आचार्य म्हणतात काय पाहिजे त्या ठिकाणी, त्याचं सुकृत दुर्लभ सांगितलं, अत्यंत दुर्लभम. त्या 3 गोष्टी प्राप्त होतात. कधी होतात, या दैव अनुग्रह हेतू, ज्या वेळेस परमेश्वर आपल्यावर कृपा करतो, त्याच वेळेस परमेश्वर आपल्याला या 3 गोष्टी देतो. म्हणजे ज्या 3 गोष्टी आपल्याला ज्या वेळेस मिळाल्या, किंवा या 3 गोष्टींचं चिंतन आपण आपल्या जीवनामध्ये आरंभ केला, म्हणजे आपण म्हणायचं परमेश्वराची पूर्ण कृपा आपल्यावर झाली. मग त्या 3 गोष्टी कोणत्या, त्या सांगितल्या आचार्यांनी. मनुष्यत्व, मुमुक्षुत्व, महापुरुष संश्रय सांगितलं. एक हे मनुष्य शरीर जे आपल्याला मिळालेलं आहे,
मग मनुष्य म्हणजे मननात मनुष्य इति स्वभावजम, जो मननशील आहे, चिंतनशील आहे. या सगळ्या संसारामध्ये जी राहणारी गोष्ट जी आहे, आपल्याबरोबर काय येणार आहे, जी गोष्ट तो प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येर झर हरिवीन सांगितलं. आलं का लक्षात? या सगळ्यामध्ये जर आपण हरी प्राप्त करून नाही घेतला तर काय नुसती येर आणि झार आहे, म्हणजे येणं आणि जाणं आहे. महाराज म्हणतात किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित सांगितलं, की आम्ही आमच्या हाताने काय करतोय, आमची फजिती करून घेतोय जन्माला येऊन. आणि म्हणून ही फजिती करायची नसेल तर काय केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे. शास्त्राचं, सद्गुरूंनी जे काय सांगितलं आहे, सद्ग्रंथांचं तेच पुढे सांगितलं. मनुष्यत्व, मुमुक्षुत्व दुसरं सांगितलं. मुमुक्षुत्व म्हणजे परमेश्वर जाणण्याची इच्छा. जे संपूर्ण जे चाललेलं आहे पहिल्यापासून जे पाहिलं आपण, केने चितम, कोणाच्या द्वारे, हे संपूर्ण जे चक्र चाललेलं आहे सृष्टीचं, या चक्राला फिरवणारा कोण आहे हे जाणण्याची इच्छा. या सगळ्याच्या मागचा असणारा सूत्रधार जो आहे, तो सूत्रधार कोण आहे हे जाणण्याची जो इच्छा करतो तो मुमुक्षुत्व, तो मुमुक्षुधा. म्हणजे मनुष्य जन्म पण आपल्याला आता मिळाला. मुमुक्ष म्हणजे आता या संपूर्ण शास्त्राचा अध्ययन चाललंच आहे आपलं, 2 वर्ष झालं, 3 वर्ष झालं, म्हणजे मुमुक्षुच आहे. म्हणजे काय आपल्याला प्राप्त करायचं हे लक्षात आलं, म्हणून त्याप्रती आपली काय झाली, जिज्ञासा निर्माण झाली. आणि मग पुढे सांगितलं महापुरुष संश्रय हा नुसता मनुष्यत्व आणि मुमुक्षुता असून चालणार नाही. मग काय पाहिजे, महापुरुष संश्रय हा म्हणजे असणारा संतांचा संघ. श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम तद्विज्ञानार्थम च गुरुमेव अभिगच्छे. त्याचं ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर काय केलं पाहिजे, आम्हाला गुरुलाच शरण गेलं पाहिजे. लाच कोणत्या, श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ जो गुरु आहे, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः सांगितलं. की अशा प्रकारे तद्विधी प्रणिपातेन पूर्ण शरणागती, सर्वधर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज सांगितलं. परमेश्वराला एकालाच अनन्य भावाने, ज्यावेळेस अर्जुन अशा प्रकारे अनन्य भावाने शरण गेला. कार्पण्य दोषोपहत स्वभावः पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेताः यच्छ्रेयास् निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहं शादिमां त्वां प्रपन्नं. मी तुमचा शिष्य बनवून आलेला आहे, मला योग्य अशी शिक्षा द्या असं म्हटल्यानंतर म्हणजेच काय झालं, पूर्ण शरणागती. तोपर्यंत भगवंत काही नाही, पहिला अध्याय सगळा अर्जुनाचा ऐकून घेतला. कुलक्षे प्रणश्यन्ति कुलधर्मा सनातनाः धर्मे नष्टे कुलं कृष्णं अधर्मोऽभिवत्युत अधर्माभिभवात् कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रियः स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसंकरः. सगळं ऐकून घेतलं, तो पण काही बोलले नाही. रथोपस्थोपाविशत, विचारा सांगून सांगून दमला. आणि काय झालं मग, विसृज्य सशरम चापम सांगितलं. आपला धनुष्य आणि बाण, की ज्या युद्धभूमीमध्ये युद्ध करण्याच्या इच्छेने आलेला तो अर्जुन, शोक आणि मोह, मी आणि माझे म्हणून गीता आहे. गीता कोणासाठी, ज्यांना ज्यांना शोक आणि मोह आहे, मी आणि माझं आहे, मी आणि माझं याची बाधा ज्यांना झालेली, हा आजार ज्यांना झाला, हे माझं, मी माझं, ही बाधा ज्यांना झालेली आहे, त्यांच्या बाधा निवृत्तीसाठी म्हणून गीता. म्हणून अशा प्रकारे शोक आणि मोह झालेला अर्जुन ज्या वेळेस भगवंताला अनन्य भावाने शरण गेला,
त्याच वेळेस काय केलं भगवंतांनी, त्याला योग्य तो उपदेश दिला, जो पाहिजे तो उपदेश दिला. तेच महापुरुष संश्रय, तोच महापुरुषांचा असणारा संशय, संतांचा संग, सद्गुरूंचा संग हा जीवनामध्ये प्राप्त होतो. आणि अशा संघाने काय होतं मग, अधिमच्च धीरा प्रेत्यास्मान लोक अमृता भवंती. त्या संघाने काय होतं, त्याला अमृतत्वाची प्राप्ती जी आहे ती अमृतत्वाची प्राप्ती त्याला प्राप्त होते. आणि पुढे जाऊन म्हणतात, न दत्तचक्षुर गच्छति न वाग् गच्छति नो मनः न विद्मो न विजानीमो यथैतदनु शिष्यात अन्यदेव तद्विदितातो अविदितादिति इति शुश्रम पूर्वेषां येनस्तत्व्याचक्षुरे. अशा प्रकारे ते जे तत्व जे आहे ते तत्व काय, तिथे चक्षु आधी कोणीही जात नाही. म्हणून ते जे आहे ते काय, आम्ही ते सगळं जे तत्व आहे ते आमच्या गुरूंकडनं सद्गुरूंच्या उपदेशाने आम्ही आमच्या जीवनामध्ये ते तत्व प्राप्त करतो. आणि त्याच्याच अनुषंगाने वाचस्य वाचमच्या अनुषंगाने असणारा चौथा मंत्र या ठिकाणी आरंभ होतोय आज. यद वाचानभ्युदितं येन वागभिद्यते तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदं यदि नोपासते. यद वाचा नभ्यदितं येन वाग भिद्यते, की जे काय वाणीच्या द्वारे जे प्रकाशित, अभ्युदय होणे म्हणजे तर प्रकाशित होत नाही. वाणीत गेल्यानंतर ते ब्रह्मतत्व जे आहे त्या ब्रह्मतत्वाला मी सांगते म्हणून वाणी गेली, त्याचं काय करण्यासाठी, त्याचा असणारं गुणगान करण्यासाठी गेली. परंतु वाणीच्या द्वारे सुद्धा ते प्रकाशित होऊ शकत नाही. म्हणून शास्त्राने त्या ठिकाणी मग काय सांगितलं, नेती नेती सांगितलं. नेती नेती सांगितलं. गेल्यानंतर काय सांगावं, यत्र वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह सांगितलं. यत्र वाचो निवर्तन्ते सांगितलं. परमेश्वराचं ते असणाऱ्या सच्चिदानंद स्वरूप ब्रह्मतत्वाचं स्वरूप वर्णन करण्यासाठी वाचा गेल्यानंतर काय तेच सांगितलं, त्याच्याद्वारे वाणीद्वारे ते प्रकाशित होऊ देत नाही. यद वाचानभ्युदितं येन वाग विद्यते, ज्याच्याद्वारे वाचा त्याचं वर्णन करू शकत नाही, परंतु वाचेला मगाशी सांगितलं वाचस्य वाचम, बोलण्यासाठी जी शक्ती अपेक्षित आहे ती शक्ती कोणती आहे, ती शक्ती त्याचीच आहे. परंतु त्याच्या शक्तीने वाचा बोलू शकते, परंतु वाचा त्याचं गुणवर्णन जे आहे ते करू शकत नाही, किंवा वाणीद्वारे तो प्रकाशित होऊ शकत नाही. आणि म्हणून मौनम सांगितलं. मौनम व्याख्या प्रकटित परब्रह्मतत्वम युवानम सांगितलं. आणि म्हणून मौनाची साधना सांगितली, काही नाही. नेती नेती मौनम व्याख्या प्रकटित परब्रह्मतत्वम सांगितलं. दक्षिणामूर्तीचं आहे भगवान शिवशंकर ज्ञानप्रदायक, त्याची असणारी भूमिका सांगितली. मग कशी भूमिका सांगितली, मौनेनेच केवळ गुरोस्तु मौनम व्याख्यानम शिष्यास्तु छिन्न संशया सांगितलं. त्या ठिकाणी गुरूंनी काय फक्त मौन अवस्थेमध्ये राहिले, परंतु त्यांच्या मुखदर्शनाने का सद्गुरू, का महात्म्यांचा, का संतांचं दर्शन घ्यावं, की केवळ त्यांच्या दर्शनाने सुद्धा काय होतं, आम्हाला अनंत पुण्याची प्राप्ती होऊन ते जे तत्वज्ञान आहे, मनामधले जे संशय आहेत, गुरोस्तु मौनम व्याख्यान सांगितलं. मौनेनेच फक्त त्या ठिकाणी दर्शनानेच शिष्यास्तु छिन्न संशया, शिष्यांच्या मनामध्ये एकही संशय राहिला नाही. अशा प्रकारे ते तत्वज्ञान जे आहे, म्हणून ते काय वाणीच्या द्वारे, थोडक्यात सांगायचे तर तत्वज्ञान काय, तर ते वाणीच्या द्वारे, वाणी त्याचं जे सच्चिदानंद स्वरूप ब्रह्म आहे, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम तत्व आहे, त्या चिदानंद स्वरूप शिवतत्वाचं वाणी सुद्धा वर्णन करू शकत नाही. परंतु
जी वाणी जी आहे ती वाणी प्रकाशित करण्याकरिता तेच तत्व कारणभूत आहे आणि त्याच्या विना ती काही करू शकत नाही. आणि म्हणून तदेव ब्रह्म अशा प्रकारे ज्याच्याद्वारे काय जे वाणीच्या द्वारे प्रकाशित होत नाही, परंतु ज्याच्यामुळे वाणी प्रकाशित होते, म्हणजे वाणीला बोलण्याची जी शक्ती आहे हे बोलण्याची शक्ती प्रदान करणार तदेव ब्रह्मत्वम विद्धी सांगितलं दुसऱ्या मंत्रामध्ये. तेच ब्रह्म आहे. न इदम यद त्वम उपासते की दुसरं काही नाही, तेच ब्रह्म. देशकाल अवच्छिन्न वस्तूची जी लोक उपासना करतात हे ब्रह्म म्हणून ते ब्रह्म म्हणून आपण इतरत्र जी काय आपण उपासना करतो देश काल परिच्छिन्न अशा सगुण स्वरूपाची जी उपासना आहे त्या उपासनेच्या व्यतिरिक्त असणारी ही जी उपासना निर्गुण स्वरूपाची आहे, ही निर्गुण स्वरूपाची असणारी उपासना आणि त्याच्याद्वारे प्राप्त होणार ते ब्रह्मतत्व ते जीवनामध्ये प्राप्त करायचं आहे. इतरत्र आम्ही केलेली उपासना जी आहे सर्वच्या सर्व उपासना सगुण त्याला सहकार्यभूत आहे, पण त्याने त्याची प्राप्ती होत नाही. मग काय करायला पाहिजे, हे सगळं जेव्हा एक 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 सुटत जाईल तेव्हा त्या ब्रह्मतत्वाची प्राप्ती होती. म्हणून तदेव ब्रह्मत्वम विद्धी नेदम यदिदम उपासते, जे आम्ही ज्याची उपासना करतो ते ब्रह्मतत्व नाही. मग या सगळ्यांना आता पुढे ती आता गोष्ट आरंभ होईल त्याच्यानंतरच्या तिसऱ्या अध्यायामध्ये. या सर्वांना प्रेरित करणार, या सर्वांना शक्ती देणार असणारं ते ब्रह्मतत्व आहे. आणि ते ब्रह्मतत्व काय केलं पाहिजे, आपण आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेतलं पाहिजे. हा मंत्राचा असणारा मतितार्थ. त्याचं व्याख्यान शांकर भाष्य उद्याच्या पाठाला पाहणार आहोत. ओम तत्सत. बरेच दिवसाचं व्यवधान झालंय, त्यामुळे सर्वांनी उद्या वेळेवर